बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. ती उभारलेली आहे. हे जनसुराचे एक बी टीम आता कोल्हापूर शहरामध्ये उभारलेली आहे. आमची मतं कशी खाता येईल यासाठी ती उभारलेली आहे. त्यांचा एकच उद्देश आहे. संभाजीनगर मध्ये या ठिकाणी IT पार्क आहे. विश्व मंडळी माहिती आहे का संभाजीनगर? त्याच्या शेजारी 4 ते 5 एकरची जागा होती. गेले 20 ही भूमिका घेतली होती. का घेतली होती? तिथं केशवराव भोसले सारखा अजून एक नाट्यगृह करता येईल, अजून एखादा ग्राउंड तिथं करता येईल. ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे, ही माझी भूमिका सातत्यानं होती. आम्ही सरकारमध्ये होतो तोपर्यंत कुणाचं धाडस झालं नाही. सरकार बदललं आणि आता ताबडतोब ती 500 कोटीची जागा विनय कोरेंना 30 कोटी रुपये मध्ये दिली. किती रुपयात? 500 कोटीची जागा. प्रसाद तू लक्ष घालायला नाहीस त्यात. 500 कोटीची जागा 30 कोटी मध्ये देऊन टाकली. ही जागा वाचवायसाठी त्यांनी पॅनल उभं केलं. दुसरं काय कारण नाही. मी महापालिकेची सत्ता आली, मी महापालिका कमिशनरना सांगितलं मध्ये ज्यावेळी या जागेचा निर्णय, तुम्ही महापालिकेला जागा मागून घ्या, आम्हाला महापालिकेला जागा कमी पडताय. उद्या किमान 7,000 गाड्यांचं पार्किंग मला या कोल्हापूर शहरात करायचं आहे, बहुमजली पार्किंग. तरच माझा पार्किंगचा प्रश्न या कोल्हापूर शहरातला या ठिकाणी सुटू शकतो. 5-5, 7-7 मजले मुंबईमध्ये पार्किंग आहे, तशी केली तरच ट्रॅफिकचा प्रश्न उद्याच्या भविष्यकाळात माझा कोल्हापुरातला या ठिकाणी सुटणार. हे करायला आम्हाला जागा कुठं आहे? आम्ही काय कुणाच्या बंगल्यावर या ठिकाणी पार्किंग बांधणार आहोत का? म्हणून ज्या सरकारी जागा आहेत त्या किमान महापालिकेला राहिल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून पहिलं हे देखील काम उद्याच्या भविष्यकाळात करावं लागेल की अशा जागा ज्या बळकावण्याचं काम ही मंडळी करतायत त्या काढून घेण्याचं काम देखील उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागेल. यांना कोल्हापूर बद्दल आस्था नाही, प्रेम नाही, हे सगळं ओरबाडायसाठी या ठिकाणी सत्ता आहे. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.